आपल्या हिंगोलीमध्ये फक्त धनुष्यबाणाची चर्चा आहे हे तर सर्वांनाच माहित आहे, पण नेमकं एवढे ही धनुष्यबाण हिंगोलीमध्ये आले कसे काय? चला तर जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा सिद्ध्या गायकवाड. आज म्हणजे दिवसाची सुरुवात अशा पद्धतीने झाली. सर्वात पहिले आपण आपल्या धनोमध्ये पेट्रोल टाकून घेतले. परत परत पेट्रोल टाकण्याची किटकिट नको असं म्हणून 500 रुपयाचं पेट्रोल एकदाच टाकून दिला. तसं तर मित्रांनो आपले जास्त फॉलोअर्स नाहीत, पण पेट्रोल टाकणाऱ्या मित्राने आपल्याला मी पण तुम्हाला फॉलो केलेले आहे असं म्हणल्यावर फार आनंद वाटला. पेट्रोल टाकून झाल्यावर आपल्याला जायचं होतं मामाला घ्यायला. मामाला घेतल्याच्या नंतर निघालो पुढच्या कार्यक्रमाला. बऱ्याच दिवसानंतर पावसाने हिंगोलीचा पिछा सोडल्यामुळे हिंगोलीची वाईब थोडीशी वेगळीच वाटत होती. रामलीला मैदानावरील हा बोर्ड पाहून आम्ही आत शिरलो. आतमध्ये जातात सर्वीकडे आपल्याला धनुष्यबाणच धनुष्यबाण दिसू लागले. आपल्या हिंगोलीमध्ये सर्वात प्रथम राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी घडवण्यात आलेल्या आहेत. स्पर्धक आपल्या हिंगोलीमध्ये नागपूर, मुंबई यासारख्या ठिकाणीहून आले होते. तेवढ्यातच आपण एका विद्यार्थ्याला थांबवले आणि त्याच्याकडून थोडीशी माहिती घेतली. त्या मित्रांनी सुद्धा आपल्याला छान पद्धतीने माहिती दिली, पण बाण आपल्या हातामध्ये दिला नाही. तसेच आपण दुसऱ्या विद्यार्थ्याकडे गेलो. ह्या विद्यार्थ्याने 3 गोल एक ठोक मारलेले आहेत. शेवटी आपल्याला सुद्धा हा बाण हातामध्ये घेण्याचा मोह आवरला नाही. त्याच विद्यार्थ्याकडून आपण ह्या बाणासंदर्भात सर्व माहिती घेतली आणि कसं चालवायचं हे देखील करून पाहिले. हे सर्व करणं फार छान वाटू लागलं, पण आमच्या माणिक स्मारक शाळेमध्ये अशा कुठल्याही फॅसिलिटीज तेव्हा नव्हत्या. धनुर्विद्या शिकून झाल्यावर आपण निघालो पुन्हा वापसीच्या दिशेला. वापसीच्या दिशेला जाताना आपल्याला नेहमीप्रमाणे ट्रॅफिक लागले. छोटे मोठे कामं करून झाल्यावर आम्ही पोहोचलो चहा पिण्यासाठी. बायपास वरील चाय हॉटेल मालकाने आज नवीनच स्कीम अनाउन्स केली. ही स्कीम अशी आहे, एका चहावर एक क्रीम रोल फ्री. ही सर्व माहिती देऊन झाल्यावर या स्कीमचा पहिला लाभ आपणच घेतला. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजचा ब्लॉग इथेच संपतो आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा.